आणि मोठी आहे, कारण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज संवाद साधणार आहे। ते काय बोलणार, कुणावर निशाणा साधणार याकडे सर्वांचं लक्ष आहे, कारण देवेंद्र फडणवीसांनी एक सूचक ट्वीट केलंय आणि इशारा दिलाय। यही समय है सोए हुए को जगाने का, असं सूचक ट्वीट देवेंद्र फडणवीस यांनी केलं। तेव्हा सकाळी 10:30 वाजता फडणवीस काय बोलणार, कुणाला जागे करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। तर थेट जाऊयात नागपूरमध्ये फडणवीसांच्या निवासस्थानाबाहेर आमचे प्रतिनिधी पराग ढोबळे आपल्यासोबत उपस्थित आहेत, त्यांच्याकडून अधिकची माहिती घेऊयात। पराग, आपण बघतोय अनेक महत्त्वाचे मुद्दे खरं तर उपस्थित भाजपकडून करण्यात आले। बटेंगे तो कटेंगे, एक है तो सेफ है आणि आता यही समय है सोए हुए को जगाने का, नेमका काय संदेश फडणवीस देत आहेत? नक्कीच खरं तर महत्त्वाची घडामोड आहे, कारण की निवडणुकीसाठी आता मतदानासाठी अवघे काही तास शिल्लक राहिलेला अशा परिस्थितीमध्ये वोट जिहादचा जो नारा दिला जातोय त्या विरोधात जे आहे देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट केला आणि यही समय है, सही समय है, जागे होण्याचा अशा पद्धतीचा संदेश जो आहे तो त्यांनी दिला होता। उल्मा बोर्डने ज्या पद्धतीने 17 अटी ज्या होत्या त्या काँग्रेसला एका पत्राच्या माध्यमातून दिल्या आणि ते पत्र नंतर समोर आलं होतं, त्या माध्यमातून कुठंतरी जे आहे आरक्षण जिहाद, वोट जिहाद या पद्धतीचं जे आहे काम सुरू आहे आणि या सगळ्या संदर्भात जे आहे भाष्य करणार होते देवेंद्र फडणवीस। अशा पद्धतीचं जे ट्विट आहे असं वाटतंय 10:30 वाजता या सगळ्या संदर्भात खुलासा करणार असंही त्यांनी म्हटलं। काल पुण्यामध्ये झालेल्या ज्या सभेमध्ये आहे त्यांनी हे सगळी एक ऑडिओ क्लिप सुद्धा ऐकून दाखवलेली आहे, त्यामध्ये कशा पद्धतीनं जे आहे सिपे सालार म्हणून महाविकास आघाडीच्या नेत्यांचे जे नाव होते त्यामध्ये ऐकवण्यात आलेले आहे। त्यामुळे कुठंतरी वोट जिहादच्या माध्यमातून जे मतविभाजन होणार आहे त्यासाठी जे आहे सगळ्यांनी एकत्र यावं अशा पद्धतीचं जे आव्हान आहे त्यांनी ट्विटच्या माध्यमातून केलं, सभांच्या माध्यमातून। पराग, आता नेमकं फडणवीस काय बोलतात हे बघणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद दिलेल्या या सविस्तर अपडेट्ससाठी। Say, you will say